ॲग्रिकल्चरल कॉलेज फार्म कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पुणे यांची 111वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी कृषी महाविद्यालय शिवाजीनगर येथील शिरनामी सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री सुनील आलम होते। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर सुभाष भालेकर आणि सहयोगी संशोधन संचालक विभागीय कृषी संशोधन प्रकल्प डॉक्टर दत्तात्रय लाड उपस्थित होते। सोबतच कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष श्री पद्मनाभ गरसुळे, सचिव सुवर्ण टुळेकर, संचालक श्री श्रीकृष्ण सावंत, श्री अशोक पाटील, सौ कल्पना वाखळे, सौ वैशाली पावले, राजू बामगुडे, संजय अवचिते, डॉक्टर नरेंद्र काशेत, श्री नितीन शेळके, श्री अशोक पाटील, श्री अभिजित मांढरे, सय्यद निसार, श्री ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यासह अन्य पदाधिकारी, सभासद व कर्मचारी उपस्थित होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते 10वी 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, शालेय वस्तू, गुलाब पुष्प देऊन कौतुक करण्यात आलं। सोबतच सेवानिवृत्त सभासदांचा शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। तसेच विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या युवक युवतींचा देखील गौरव या कार्यक्रमात करण्यात आला। प्रास्ताविक भाषणात संस्थेच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा संचालक श्रीकृष्ण एस सावंत सर यांनी उपस्थितांसमोर मांडला। अध्यक्षीय मनोगतात श्री सुनील आलम यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी पदाधिकारी, संचालक, सभासद आणि कर्मचारी यांचं योगदान महत्त्वपूर्ण असल्याचं सांगितलं। भविष्यातही सभासदांच्या हिताला प्राधान्य देत संस्थेच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। सदर सभेचे सूत्रसंचालन व आभार निवेदक गणेश मोडवे यांनी मानले। ॲग्रिकल्चर कॉलेज फार्म कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या कृषी महाविद्यालय पुणे या आपल्या संस्थेच्या वार्षिक अहवालाचा आढावा घेण्यासाठी आपण आज एकत्र आलेलो आहोत। ही संस्था म्हणजे केवळ आर्थिक व्यवहार करणारी संस्था नाही, तर ही संस्था म्हणजे विश्वास, कार्य, शिस्त, सभासदांच्या हितासाठी सातत्याने काम करणारी एक मजबूत व्यवस्था आहे। सन 1915 मध्ये स्थापन झालेली ही संस्था आज 111व्या गौरवशाली प्रवास पूर्ण करत आहे। ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। एका छोट्याशा रोपट्यापासून सुरू झालेला हा प्रवास आज एका भक्कम मोठ्या वृक्षासारखा विस्तारलेला आहे। त्या काळामध्ये सभासदांकडून केवळ 20-25 पैसे, 50 पैसे वर्गणी जमा करून संस्थेचा पाया उभारण्यात आला। आज या संस्थेची आर्थिक क्षमता आणि सभासदांचा विश्वास मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। आज आपल्या संस्थेच्या भागभांडवलाची मर्यादा ही 10 कोटी रुपयापर्यंत पोहोचलेली आहे। ही आपल्या संस्थेची अभिमानाची गोष्ट आहे। सभासदांना त्याच्या पात्रतेनुसार कर्जाची सुविधा उपलब्ध करून देताना संस्थेने आर्थिक शिस्त, सभासद हित आणि समतोल राखलेला आहे। प्रत्येक सभासदाला त्यांच्या पगारानुसार आपण 40 लाख रुपये हे कर्ज आपण साधे कर्ज देत आहोत आणि तातडीही 75,000 रुपये आपण दिलेले आहेत। संस्थेचा दुसरा विचार करायचा म्हणलं तर सतत अ वर्गामध्ये संस्थेचं ऑडिट होत आहे आणि यावर्षी आपण कर्जाच्या रूपामध्ये 9% व्याजदर आपण सभासदांना देतोय। तसंच ठेवीवरील व्याजदर आहे ते आपलं 7% आहे। तसंच आपण वारकरी बांधवांसाठी प्रत्येक वर्षी 10,000ची मदत आपण आर्थिक त्या दिंड्यांना करत असतो। शेवटी एवढंच म्हणेन, 111 वर्षाचा इतिहास ही आपली ओळख आहे। सभासदांचा विश्वास ही आपली ताकद आहे आणि उज्ज्वल भविष्य घडवण्याची जिद्द ही आपली खरी संपत्ती आहे। या संस्थेच्या प्रगतीमध्ये योगदान देणारे सर्व माजी पदाधिकारी, विद्यमान संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग, प्रत्येक सभासद यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आपली संस्था अशीच प्रगती करत राहो, सभासदांचा विश्वास अधिक दृढ होत राहो, संस्थेची ही यशाची वाटचाल अखंड सुरू राहो ही मनपूर्वक शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय सरकार, जय महाराष्ट्र। संस्थेच्या या 111व्या वर्षी योगायोगाने मी क्लास 4 वर्गातून आलेला असून सुद्धा आणि या संस्थेच्या 20 वर्ष मी संचालक आहे आणि अध्यक्ष होण्याचा मान संचालक मंडळाने किंवा तुमच्या सर्व सभासदांमुळेच मला मिळालेलं आहे। त्याचं मी कधी हे ऋण विसरणार नाही, कारण माझे वडील सुद्धा या संस्थेमध्ये 18 वर्ष सभासद होते। त्यानंतर मी आज 41 वर्ष या संस्थेचा सभासद आहे आणि अशा या संस्थेमध्ये 50 वर्ष सभासद असणारे आमचे कुटुंब आणि त्या संस्थेचा मला अध्यक्ष पदाचा मान मिळालेला आहे। या संस्थेमध्ये
डॉक्टर साबळे सर असतील, डॉक्टर ठवाळ सर असतील, डॉक्टर प्राध्यापक शेख सर असतील, डॉक्टर सोनावणे सर असतील, या सर्वांनी, तसेच आपले आत्ता या संचालक माजी उपाध्यक्ष सावंत सर असतील, या सर्वांनी, यांच्या सर्वांचं मार्गदर्शन मला वेळोवेळी झाले. प्रत्येक ह्याच्या वेळी मी त्या सर्वांचं सुद्धा असते नाही तिथे उपस्थित, त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. SRAचा पगार, त्याच्यामध्ये नवीन होणारं लग्न, त्याच्यात बायकोने मागितलेलं कपाट, नंतर मागितले मिठी गाडी, ती सुद्धा आपण घेऊ शकत नव्हतो. पण या संस्थेनं त्यावेळेस जी उभारी दिलेली आहे, जे कर्ज दिलेलं आहे, आज प्रॉब्लेम नाहीये, पण जाणीव मागची ठेवली पाहिजे. आणि म्हणून त्यावेळेची जर EMT माझी 16,000ची सुद्धा घ्यायला जे, तर मला या संस्थेनं कर्ज दिलं म्हणून मी ती EMT घेऊ शकतो. त्या संस्थेनं कर्ज दिलं म्हणून लग्न थाटात करू शकलो. बरोबर आहे ना? जे परिस्थितीची जाणीव ठेवली पाहिजे. आपण माणूस आज कसं आहे, आज या संस्थेकडे म्हणलं तर मी ठेव म्हणून पैसे ठेवू शकतो, परंतु ज्यावेळेस ह्या संस्थेने सहकार्य केलेलं आहे, त्या संस्थेची जी आहे, तर आपण त्या ऋणात नेहमी राहणं, आणि ते ऋण आपल्याकडून कधीच फेडणार नाही. आणि ती जी वाटचाल आहे, ती वाटचाल आता सध्या सुद्धा जे चालवतात, ती फार कष्टाने चालवणारे लोक आहेत आपले संचालक मंडळ. त्यांच्यासाठी सुद्धा मी अभिनंदनासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा सांगतो. ही संस्था जी काम करते, ती एक थेंबे थेंबे तळे साचणारी आपली संस्था आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ठेवी ठेवल्या तर 7% व्याजानं ठेवी ठेवून घेते. तुम्हाला कर्ज दिलं तर 9% व्याजानं कर्ज देते. म्हणजे सर्व व्यवहार फक्त 2% चालतो. त्याच्यामध्ये त्यांनी आता एवढं मोठं डेअरिंग बी केलेलं आहे की मग त्यांचं जे काही बळ होतं, पहिले सुरुवातीचं कर्जाचं लिमिट मी ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस मला आठवत नाही ॲक्च्युली, परंतु फार छोटं लिमिट होता. त्या लिमिटमधलं काही हजारामध्ये लिमिट असणार, ते आता आपण लाखात पोहोचलो. मला वाटतं तातडीचं कर्ज जे ते बी 5 का 10 हजार रुपये होतं, ते आता 75,000पर्यंत पोहोचलो. आलम साहेब म्हणतात आता 1 लाख करायचं, काही हरकत नाही, करा, करण्याबद्दल काहीच म्हणणं नाही. परंतु एकच आहे, आपलं साधं कर्ज सुद्धा आपण 40 लाखापर्यंत द्यायला आपण देतो. म्हणजे आज मी तीच जर पाहिलं तर कितीही मोठं संकट माझ्या या कॉलेजच्या, गणेशखिंडच्या, इव्हन आपल्या वडगाव मावळ असेल, लोणावळ्यापर्यंत असेल, तर इथपर्यंतचे जे काही सगळे आपले कर्मचारी आहेत, या संस्थेचे सभासद आहेत, यांना एक हक्काची पैसे देणारी संस्था जर म्हटलं तर ती ॲग्रिकल्चर कॉलेज फार्म कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आहे. की 1915 साली स्थापन झालेल्या या संस्थेचं एक वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. आणि आज आपण बघत आहोत की आपले जे काही सभासद आहेत, त्यांचा जो काही या संस्थेवरती विश्वास आहे, त्या विश्वासाच्या जोरावरती आज आपण यावर्षी जवळपास 80 लाखापेक्षाही निव्वळ नफा हा सोसायटीने मिळवलेला आहे. खरं म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये ज्यावेळी सौ टिळेकर मॅडम या मला इन्व्हायटेशनसाठी आल्या, त्यावेळेस मी आपला सहज अहवाल चालत असताना माझ्या लक्षात आलं की आपल्या या सहकारी संस्थेचे जे सभासद आहेत ते 348च आहेत. मित्रांनो, एक काळ असा होता की या संस्थेचे सभासद संख्या ही जवळपास 1200च्या पुढे होती. परंतु आज जर आपण बघितलं तर रिटायरमेंट तर चालूच आहे, परंतु नवीन रिक्रुटमेंट ही नसल्यामुळे ही सभासद संख्या आपली कमी होत आहे. आणि एक मोठं चॅलेंज की आपल्या सर्व सभासद, सर्व संचालक मंडळ आणि या संस्थेचे अध्यक्ष यांच्यासमोर आहे. जर आपल्याला या संस्थेचं जर वाढवायची असेल, आपलं भांडवल जर वाढवायचं असेल, तर आपल्याला आपल्या संस्थेचे सभासद मात्र हे वाढवले पाहिजे. आणि मला खात्री आहे की आपण सर्वजण मिळून त्यासाठी प्रयत्नशील राहू आणि आपली सभासद संख्या ही वाढवण्यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करूया. आपल्या सगळ्यांच्या ऋणाने मला पुनर्जीवन मिळालं. माझ्या मुलाने मला यकृत दिलं आणि आज तुमच्या पुढे 8 वर्ष झाले सक्षमपणे जीवन जगत आहोत. मित्रांनो,
पैसा हे सर्वस्व नाही. आपण दिलेल्या आशीर्वादाने मी आज 31/7 रोजी वयाच्या 60व्या वर्षी सहयोगी संशोधन संचालक या पदाने मानाने, समाधानाने आणि आनंदाने सेवानिवृत्त झालेलो आहे. राहिला प्रश्न आपल्या पतसंस्थेचा. संस्थेने दिलेलं माझ्या कुटुंबासाठी, माझ्यासाठी हे आधार आम्ही कधीही विसरणार नाही. आज मी कालपासून इथं आलेलो आहे. मला आता अर्जंट निघायचं आहे. मी माझ्या मुलांना, माझ्या पत्नीला, सगळ्यांना माहिती की हा माणूस दुसऱ्या कोणी भावबंदी बोलवलं, नातेवाईक बोलवलं तर जात नाही. संस्थेसाठी हा माणूस कालपासून इथे बसला आहे. का याला म्हणतात संस्था. संस्थेनी नियमाने, मला वाटतं 1 का 2 हप्ते माझे मागं पुढे झाले होते, पवार साहेबांनी मला इंटिमेशन दिली होती. तर संस्था टिकली. मी एक साध्या असिस्टंटचा मुलगा आहे. माझे वडील ह्याच विद्यापीठात कृषी सहाय्यक होते. माझा जन्म सुद्धा विद्यापीठातला आहे. त्यामुळे या विद्यापीठाविषयी मला फार आत्मीयता आहे. यशवंत नामे बरोबर जे लहान मोठे झालेलो आहे.